वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. थेट प्रश्नांना सुरुवात करूया. विच आर्टिकल इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन सेज अबाउट ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट? भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम हे वार्षिक वित्तीय विवरणपत्राचा उल्लेख करते? द आन्सर इज आर्टिकल 112, आर्टिकल 112. उत्तर आहे कलम 112. कलम 112 हे भारतीय राज्यघटनेचे कलम वार्षिक वित्तीय विवरणपत्राचा म्हणजे ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंटचा उल्लेख करते. यालाच आपण बोलीभाषेत बजेट किंवा अर्थसंकल्प असं सुद्धा म्हणतो. हू वॉन 86th एडिशन ऑफ टाटा स्टील चेस मास्टर्स टूर्नामेंट? 86वी टाटा स्टील बुद्धिबळ मास्टर्स स्पर्धा कोणी जिंकली आहे? द आन्सर इज वे ई. उत्तर आहे वे ई. चीनच्या वे ई याने ही टाटा स्टील चेस टूर्नामेंट मास्टर्स टूर्नामेंट 2024 जिंकली आहे. ही टूर्नामेंट नेदरलँडमध्ये पार पडली. या टूर्नामेंटचा विजेता आहे वे ई, WEIYI. हा एक चायनीज प्लेयर आहे. इन जनवरी वे ई won the Tata Steel Chess Tournament 2024 after defeating Nodi Bek and Abdu Satrov and Gukesh D in the tie breaks. With this result, he achieved his personal best rating of 2755, ranked 9th in the world. वे ई याने टायब्रेकमध्ये नोडीर बेक, अब्दू सॅत्रोव आणि गुकेश डी यांना टायब्रेकमध्ये त्यांनी हरवले. आणि वे ई याचा जो स्कोअर आहे ज्याची रेटिंग आहे ती आहे 2755 आणि वे ई आता जगामध्ये 9व्या क्रमांकाला आहे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये, चेसमध्ये. हू वॉन 86th एडिशन ऑफ टाटा स्टील चेस चॅलेंजर्स टूर्नामेंट? 86वी टाटा स्टील बुद्धिबळ चॅलेंजर्स स्पर्धा कोणी जिंकली आहे? द आन्सर इज लिओन ल्यूक मेंडोका और मेंडोसा. उत्तर आहे लिओन ल्यूक मेंडोका और मेंडोसा. लिओन ल्यूक मेंडोका won challengers title beating the compatriot Divya Deshmukh in the final round. Leon Luke Mendoka is from Goa, India. He defeated Divya Deshmukh in the final round. लिओन ल्यूक मेंडोका किंवा मेंडोसा हे गोव्यातील आहेत. त्यांनी अंतिम फेरीमध्ये दिव्या देशमुख याला हरवले आहे आणि त्यांनी टाटा स्टील चेस चॅलेंजर्स ही स्पर्धा जिंकली आहे. आपण यापूर्वीच्या प्रश्नात बघितले वे ई जो आहे यांनी टाटा स्टील चेस मास्टर्स टूर्नामेंट जिंकली त्याने. तर लिओन ल्यूक मेंडोसा याने टाटा स्टील चेस चॅलेंजर्स टूर्नामेंट जिंकली. ठीक आहे, हे दोन प्रश्न इथे लक्षात ठेवा. इंडियन शूटर सोनम मस्कर सिक्युअर्ड विच मेडल ॲट ISSF मीन्स इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन वर्ल्ड कप हेल्ड इन कैरो, इजिप्त? भारतीय नेमबाज सोनम मस्कर हिने ISSF विश्वचषक स्पर्धा जी कैरो इजिप्त येथे पार पडली किंवा झाली त्यामध्ये कोणते पदक पटकावले आहे? आन्सर इज सिल्वर मेडल. उत्तर आहे रौप्य पदक. इंडियन शूटर सोनम मस्कर सिक्युअर्ड अ सिल्वर मेडल इन द विमेन्स 10 मीटर एअर रायफल इव्हेंट ॲट द इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन वर्ल्ड कप हेल्ड ॲट द इजिप्त इंटरनॅशनल ऑलिम्पिक सिटी शूटिंग रेंज. कैरो येथे आंतरराष्ट्रीय विश्वचषक नेमबाजी स्पर्धा सुरू आहे. या आंतरराष्ट्रीय विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये भारताच्या सोनम मस्कर हिने सिल्वर मेडल म्हणजे रौप्य पदक पटकावले आहे. हे रौप्य पदक सिल्वर मेडल तिने 10 मीटर एअर रायफल या प्रकारात पटकावले आहे. 10 मीटर एअर रायफल विमेन 10 मीटर एअर रायफलमध्ये गोल्ड मेडल म्हणजे सुवर्ण पदक ॲना जॅन्सिन किंवा यान्सेन असा उच्चार आहे त्याचा, ॲना यान्सेन या जर्मनीच्या प्लेयरने 10 मीटर एअर रायफलमध्ये गोल्ड मेडल
सुवर्णपदक मिळवले आहे. भारताच्या सोनम उत्तम मस्कर हिने सिल्वर मेडल म्हणजे रौप्य पदक मिळवले आहे आणि ॲनेटा स्टॅनकिएविक्स या पोलंडचे आहेत, यांनी ब्रॉन्झ मेडल म्हणजे कांस्य पदक 10 मीटर एअर रायफलमध्ये पटकवलं आहे. तर ISSF वर्ल्ड कप कैरो 2024 10 मीटर एअर रायफल विमेन यामध्ये ॲना यान्सेन गोल्ड मेडल, सोनम मस्कर सिल्वर, ॲनेटा स्टॅनकिएविक्स ब्रॉन्झ. Who won the gold medal in the men's 10 meter air rifle shooting event at the ISSF World Cup 2024 in Cairo, Egypt. ISSF विश्वचषक 2024 कैरो इजिप्त येथे झालेल्या पुरुषांची 10 मीटर एअर रायफल नेमबाजी स्पर्धा यामध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले आहे? द आन्सर इज दिव्यांश सिंग पनवर. उत्तर आहे दिव्यांश सिंग पनवर. ISSF World Cup 2024 दिव्यांश सिंग secures 10 meter air rifle gold with world record. दिव्यांश सिंग पनवर shot a world record 253.7 in the final to clinch the air rifle gold in the World Cup in Cairo, Egypt on Sunday. ओके, दिव्यांश सिंग पनवर यांनी 10 मीटर एअर रायफल नेमबाजी स्पर्धा जी विश्वचषक स्पर्धा कैरो इजिप्त येथे चालू आहे, इथे त्यांनी 10 मीटर एअर रायफल नेमबाजीमध्ये सुवर्ण पदक मिळवले आहे. दिव्यांश सिंग पनवर हे भारताचे खेळाडू आहेत. त्यांनी 253.7 हा वर्ल्ड रेकॉर्ड करून फायनलमध्ये हे सुवर्ण पदक आपल्या नावी केले आहे. दिव्यांश सिंग पनवर हे 10 मीटर एअर रायफल नेमबाजी स्पर्धेमधील सुवर्ण पदक विजेते आहेत. दिव्यांश सिंग पनवर ISSF वर्ल्ड कैरो इजिप्त 2024 10 मीटर एअर रायफल मेन विनर दिव्यांश सिंग पनवर. Which state recorded the highest number of rioting cases in 2022 according to the National Crime Records Bureau? राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागानुसार 2022 या वर्षी देशात सर्वाधिक दंगली कोणत्या राज्यात घडल्या आहेत? द आन्सर इज महाराष्ट्र. उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र हॅड रेकॉर्डेड ॲज मेनी ॲज 8,218 केसेस ऑफ रायोटिंग in 2022, the highest in the country for the year. The latest data released by the National Crime Records Bureau has revealed. महाराष्ट्र हा दंगलीमध्ये 2022 या वर्षात सर्वाधिक दंगली महाराष्ट्रात झालेल्या आहेत असं राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने सांगितलं आहे. त्यांनी क्राईम इंडिया 2022 हा रिपोर्ट डिसेंबर महिन्यात त्यांनी प्रकाशित केला आणि त्यामध्ये महाराष्ट्र जो आहे सर्वाधिक दंगली घडणारं राज्य हे महाराष्ट्र आहे. रायट्स म्हणजे सर्वाधिक दंगली ज्या राज्यामध्ये घडल्या त्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर क्रिमिनल केसेसमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर मर्डर केसेसमध्ये उत्तर प्रदेश पहिला क्रमांक, बिहार दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. रेप केसेसमध्ये राजस्थान पहिल्या क्रमांकावर, MP दुसऱ्या क्रमांकावर, UP तिसऱ्या क्रमांकावर आणि महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. आपण इथे लक्ष दिलं असेल तर महाराष्ट्र ज्या केसेसमध्ये ज्या क्रमांकावर आहे त्याच क्रमांकाला मी सिरियली दिलं आहे. म्हणजे रायट्स दंगलीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे, क्रिमिनल केसेसमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, मर्डर केसेसमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आणि रेप केसेसमध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. हू रिसिव्ड पॉली उमरीगर अवॉर्ड फॉर सीझन 2021-22 ॲज अ बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटर इन मेन कॅटेगरी? 2021-22 या हंगामाकरिता पॉली उमरीगर पुरस्कार सर्वोत्तम क्रिकेटर खेळाडू पुरुष या गटामध्ये कोणाला मिळाला आहे? उत्तर आहे जसप्रीत बुमराह. द आन्सर इज जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराह यांना 2021-22 या हंगामाकरता पॉली उमरीगर पुरस्कार सर्वोत्तम क्रिकेटर खेळाडू पुरुष या विभागामध्ये
जसप्रीत बुमराह यांना हा पुरस्कार मिळाला आहे. पॉली उमरीगर पुरस्कार बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटर मेन 2019-20 सालाकरता मोहम्मद शमी यांना हा पुरस्कार मिळाला. 2020-21 किंवा 2020-21 या हंगामाकरता रविचंद्रन अश्विन यांना हा पुरस्कार मिळाला. जसप्रीत बुमराह यांना 2021-22 आणि शुभमन गिल यांना 2022-23 हा पुरस्कार मिळाला आहे. हु रिसिव्ड BCCI's दिलीप सरदेसाई अवॉर्ड मोस्ट रन्स इन टेस्ट क्रिकेट फॉर सीझन 2022-2023. 2022-23 या हंगामाकरता BCCIचा दिलीप सरदेसाई पुरस्कार सर्वाधिक धावा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? उत्तर आहे यशस्वी जयस्वाल. द आन्सर इज यशस्वी जयस्वाल. यशस्वी जयस्वाल received दिलीप सरदेसाई अवॉर्ड्स मोस्ट रन्स इन टेस्ट क्रिकेट फॉर द सीझन 2022 and 23. यशस्वी जयस्वाल यांना हंगाम 2022-23 करता दिलीप सरदेसाई पुरस्कार कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा या गटामध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. आज इथेच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.